शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेले गणेश नाईक मग उघडपणे राजकीय भूमिकांच्या माध्यमातून किंवा त्या भूमिकांवरून शिवसेनेला अडचणीत आणू लागले। अर्थात नवी मुंबई बेलापूर हा नव्याने विस्तारलेला पट्टा, इथल्या त्यांच्या समाज बांधवांची, स्थानिक भूमिपुत्रांची एक गठ्ठा मतं, ही गणेश नाईकांची ताकद असल्यानं आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा, असं हे जे काही एक चक्र सुरू होतं, त्यामुळे नाईकांनी स्वतःच्या सोबत त्यांच्या दोन्ही मुलांना राजकारणात आणले। नगरसेवक ते महापौर मग आमदार, अशा क्रमानं गणेश नाईकांचे एक पुत्र संजीव नाईक हे 2009 साली ठाण्याचे खासदारही बनले होते। पण गंमत म्हणजे ही सगळी सत्ता आपल्या घरातच राहायला हवी या अट्टाहासानं गणेश नाईक इतके अस्वस्थ असतात की आज त्यांच्या घरातच नगरसेवकही आहेत, आमदारही आहेत, अशा जवळपास 8 ते 9 लोकांना ही सत्तापदं त्यांनी आपापसात वाटून घेतलेली आहेत। पण एक लक्षात घ्या, खुद्द गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्या विरोधात एक साधा सामान्य शिवसैनिक म्हणून जो काम करायचा त्याला उमेदवार म्हणून शिवसेनेनं उभा केला। त्याचं नाव होतं सीताराम भोईर। सेना फोडून मातोश्रीला चॅलेंज करणाऱ्या गणेश नाईकांच्या संपत्तीच्या ताकदीचा भोपळा, जो खरं तर भ्रमाचा भोपळा होता, तो फुटला। नवख्या सीताराम भोईरांनी नाईकांना पराभूत केलं आणि इथं पहिल्यांदा गणेश नाईक यांच्या नावापुढं माझी हे संबोधन लागलं होतं।